सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला। हा वाद काही वेळातच विकोपाला जाऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली। या घटनेदरम्यान सुमित रवींद्र मुर्तडक या विद्यार्थ्याने महाविद्यालयातीलच दीप गणेश साबळे वर्ष 17 विद्यार्थ्याला हातातील कड्याने मारहाण केली। या मारहाणीत दीप साबळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केलाय। वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची हाणामारी झाल्याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शिस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मयी जोशी, मूर्तिजापूर, अकोला। सोशल गॅदरिंग आयोजित करण्यात आले होते। संस्थेतर्फे जी काही प्रिकॉशन घ्यायची आहे, डिसिप्लिन कमिटी म्हणा, ही सर्व व्यवस्थित आम्ही कार्यरत होतो। पण अचानकच मुलांचे डान्स चालू असताना क्षणिक काहीतरी घडलं आणि आम्ही तिथे पोहोचेपर्यंत काय झालं हे आम्हालाही कळलं नाही। दोन्ही पार्टी जे असेल ज्यांच्यात वाद झाला हे बाहेर निघाले आणि परस्पर पोलीसमध्ये गेलेत। त्याच वेळेस आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केला। ते कॉलेजमध्ये आले, त्यांनी छानबीन केली। जे संदिग्ध वाटत होते त्यांनी नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये बाकीची कारवाई पूर्ण झाली।